तर सर्वात पहिले हा आपला गोकॅमचा डिजिट कॅमेरा आहे। तर आपण पहिले याला चालू करून बघूया। हा कॅमेरा आहे, याचे फीचर्स आणि याचं काय काय याची सेटिंग्स वगैरे आहेत मी तुम्हाला पूर्ण इक्विपमेंट्स दाखवल्यानंतर सांगतो। हा पहिले कॅमेरा आहे। नमस्कार, जसं की मला गरज होती त्याची गोकॅम कॅमेऱ्याची, त्याच्यासाठी आपण माईक आणि कॅमेरा दोन्ही पण आणलेले आहे। तर आज आपण त्याची अनबॉक्सिंग करणार आहोत। तर चला, तर आपण गोकॅमचा डिजिट कॅमेरा आणि गोकॅमचा डिजिट माईक आपण घेतलेला आहे। अनबॉक्सिंग करणार आहोत आज। तर इथं त्याचे फीचर्स दिलेले आहेत, काय काय इथं त्याचे फीचर्स दिलेले आहेत। इथं त्याच्यामध्ये काय काय इक्विपमेंट्स आहेत ते दिलेले आहेत, ते आपण मध्ये बघणार आहोत कॅमेऱ्याच्या। या तर सर्वात पहिले हा आपला गोकॅमचा डिजिट कॅमेरा आहे। तर आपण पहिले याला चालू करून बघूया। हा कॅमेरा आहे, याचे फीचर्स आणि याचं काय काय याची सेटिंग्स वगैरे आहेत मी तुम्हाला पूर्ण इक्विपमेंट्स दाखवल्यानंतर सांगतो। हा पहिले कॅमेरा आहे। त्याच्यानंतर हे हेल्मेटला लावायचं एक इक्विपमेंट आहे। इथं एक नट येतो, हेल्मेटला लावायचं एक इक्विपमेंट आहे। हे कॅमेऱ्याचं कवर आहे। कवर याच्यासाठी दिलं आहे की धूळ माती किंवा पावसामध्ये आपण ब्लॉगिंगला गेलो तर हे त्याच्यासाठी दिलेलं आहे। कॅमेऱ्याचं कवर आहे आणि हे कॅमेरा हा याच्यामध्ये असा फिट होतो। तुम्हाला करून दाखवतो। असा फिट झाला कॅमेरा आणि याचे दोन स्विच, 4 2 आणि 2 4 असा फिट होतो तो। धूळ पावसामध्ये आपण ब्लॉगिंग करू शकतो। ही त्याची बॅटरी एक्स्ट्रा, जर बॅटरी वगैरे उतरली तर आपल्याला ही बॅटरी दिलेली आहे, त्यांनी एक्स्ट्रा बॅटरी दिलेली आहे। याच्यात ऑलरेडी एक बॅटरी आहे आणि ही एक एक्स्ट्रा बॅटरी आहे। हे बाकी इक्विपमेंट्स आहे फिट करण्याचे, हेल्मेटला वगैरे, ट्रायपॉडला हे इक्विपमेंट्स आहे। आणि हे स्टिक्स आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं हेल्मेटला आपण लावणार आहोत, तर हे माईक स्टिक करण्यासाठी, कॅमेरा स्टिक करण्यासाठी आहे। पण आपण इतकी रिस्क काय घेणार नाही आहेत, त्याच्यासाठी आपण नट बोल्ट आहेत इक्विपमेंट्स दिलेले, ते आपण लावणार आहे। तर याची काही एवढी गरज नाही आहे। हे बघा, हे लाईव्ह जाण्यासाठी ही केबल आहे, ही केबल आहे लाईव्ह जाण्यासाठी आपल्याला कॅमेरामध्ये दिलेली आहे। फायनली तुम्हाला गोकॅमचा डिजिट माईक दाखवणार आहे। आवाज तर एकदम प्युअर यायचा। हा कॅमेऱ्याचा माईक आहे, आपण याची आवाजाची टेस्टिंग पण करणार आहोत कॅमेऱ्याला अटॅच करू। हे इक्विपमेंट्स तुम्हाला दाखवून झालेले आहेत। आता चला वळूया आपण याच्या सेटिंगकडे, कॅमेराच्या सेटिंगकडे मी तुम्हाला दाखवतो। सर्वात पहिले तुम्हाला सेटिंग दाखवतो मी। सेटिंगवर जायचं आहे आपल्याला। सेटिंग, तर हा आपला कॅमेरा आहे आणि जसं की मी तुम्हाला बोललो की मी तुम्हाला याच्यानंतर सेटिंग्स वगैरे सांगणार आहेत गोकॅमच्या। तर चला मी तुम्हाला सेटिंग्स वगैरे वरच्यावर तुम्हाला डिस्क्राईब करतो। तर ही व्हिडिओ रिझोल्युशनची एक सेटिंग आहे। याच्यामध्ये जाऊन आपल्याला 5K 4K 2K मध्ये जर आपल्याला व्हिडिओ काढायचे आहेत, शूट करायचे आहेत, तर तुम्ही इथं प्रॉपरली इथं टच करून आणि व्हिडिओ काढू शकता। इथं तुम्हाला 5K दिसणार, इथं तुम्हाला वेळ दिसणार, इतक्या वेळेपर्यंत तुम्ही शूट करू शकता। तर ही एक सेटिंग झाली। त्याच्यानंतर अजून एक सेटिंग मी तुम्हाला दाखवतो। याच्यामध्ये लँग्वेज आहे, डेट अँड टाईम आहे, मायक्रोफोन आहे। मायक्रोफोनची सेटिंग अशी आहे
की बिल्ट इन आणि एक्सटर्नल, जर आपण आपला हा जो माईक आहे याला अटॅच करणार आहोत तर तो एक्सटर्नलवर क्लिक करायचा आहे. जर अटॅच नाही करणार आहोत तर बिल्ट इनवर क्लिक करून ओके करायचं आहे. तर इथं एक माईक दिलेला आहे ऑलरेडी, तर आपल्याला मी ब्लॉगिंग माईकनेच करतो तर मी एक्सटर्नलच ठेवलं आहे तिथे. एक्झिट. बाकी पॉवर ऑफ स्क्रीन सेवर हे नॉर्मल फॉर्मॅटचं एक ऑप्शन असं दिलेलं आहे त्यांनी की आपण मेमरी कार्ड वगैरे टाकतो, जर मेमरी कार्ड फुल वगैरे झालं तर इथून फॉर्मॅट करायचं आहे. इथून फॉर्मॅटचा ऑप्शन आहे, इथे फॉर्मॅट करायचं आहे. जर इथून आपण मोबाईलमध्ये डाटा घेतला आणि मेमरी कार्ड परत त्याच्यात टाकलं तर डाटा आपल्याकडे ऑलरेडी सेव्ह असतो, तो सेव्ह करून घ्यायचा आहे आणि मग इथून मेमरी कार्ड डिलीट करायचं आहे, आपलं फॉर्मॅट करायचं आहे. ही वायफायची सेटिंग आहे. तुम्हाला एक याचं एक ॲप दिलेलं आहे कॅमेऱ्याचं, तर ॲप मी तुम्हाला सांगतो. ते ॲप डाउनलोड करायचं आहे आणि वायफायनी आपल्याला ते जोडून आपल्याला व्हिडिओ वगैरे कनेक्ट करून व्हिडिओ वगैरे शेअर करता येणार आहे. त्याच्यासाठी हे ऑन ऑफचं स्विच आहे. ही सेटिंग आहे. दुसरी सेटिंग तुम्हाला सांगायची म्हटलं तर ही दुसरी सेटिंग आहे. इकडून आपण व्हिडिओ वगैरे फोटोज वगैरे काही काढलेले आहेत, काही शूट केलेले आहे ते याच्यामध्ये आपल्याला दिसणार आहे. तर मी काही फोटोज काढलेले होते, ते मी हाय बघा काही व्हिडिओज काढलेले होते ते याच्यामध्ये आहे. आणि एक सेटिंग अजून सांगायची राहिली तुम्हाला. हा झाला आपला बॅक कॅमेरा आणि इथं बॅक आहे. इथं तुम्हाला फ्रंट दाखवतो. आपल्याला फ्रंट कॅमेरा पण दिलेला आहे, एकदम प्युअर क्लॅरिटी आहे तिची. हा आपला फ्रंट कॅमेरा ओपन झालेला आहे. इथे फ्रंट कॅमेरा ओपन झालेला आहे आपला, त्याच्यामध्ये मी दिसत असणार तुम्हाला. हा फ्रंट कॅमेरा आहे आणि इथूनच एक स्विच आहे, इथून लगेच बॅक कॅमेरा आपला ओपन होतो. आणि स्क्रीन टच वगैरे सगळं आहे. आणि वॉटरप्रूफ तर अजून तर नाही आहे याच्यामध्ये, त्याच्यासाठी आपल्याला हे कवर दिलं आहे त्यांनी. तर आपण पावसामध्ये ब्लॉगिंग करताना हे कवर नक्की वापरायचं आहे, नाहीतर कॅमेरा वगैरे खराब होऊ शकतं. हा तुम्हाला मी माईक जॉईंट करून दाखवतो. इथे माईक जॉईन झाला आणि माईक जॉईन झाल्यानंतर आपल्याला सेटिंगमध्ये तुम्हाला मी जसं दाखवलं एक्सटर्नल आणि बिल्ट इन, तर आपल्याला एक्सटर्नल ठेवायचं आहे. एक्सटर्नल ठेवल्यानंतरच आपला आवाज याच्यामध्ये रेकॉर्ड होऊ शकतो. तर ह्या काही मी सेटिंग सांगितल्या तुम्हाला. स्टॉप करतो. जसं की मी तुम्हाला गोकॅमचा डिजिटिक माईक आणि गोकॅमचा डिजिटिक कॅमेरा गोकॅम हा असा दाखवला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर करा आणि व्हिडिओवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.